नमस्कार. तर धनानाधाम हरियाणामध्ये जो आपण कव्हरेज करत आहोत, संत गरीबदासजी महाराजाचा बोध दिवस जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये साजरा केला जात आहे. आणि याचा प्रदर्शनी आणि एकंदरीत जी रचना या कार्यक्रमाची 3 दिवसीय रचना, 3 दिवसीय अखंड पाठ जो आहे, याची संपूर्ण रचना कशा पद्धतीने झाली हे आपण कव्हर केलेलंच आहे. आणि आता शेवटच्या पडावामध्ये गरीबदासजी महाराजाचा जीवनक्रम या साऱ्या गोष्टीचा वहापोह आपण तस्वीर स्वरूपामध्ये, फोटोच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष येथील तज्ञ भक्त यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मानवी जीवन सुरक्षित आणि समृद्ध जगण्यासाठी आणि आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, तर मानवी जीवनामध्ये असलेली जी आम्ल आहारी आत्मा आहे, आम्ल आहारी आत्मा कधी न उबरे पार असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. गरीबदासजी महाराजांची कर्म कहाणी जर आपण पाहिली तर त्याच्यातून असून दिसून येते की आम्ल आहारी आत्मा कधीच तिचा उद्धार होणार नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारचे व्यसनाचे, विशेष करून या ठिकाणी तंबाखूच्या व्यसनाबद्दल महाराजांनी उल्लेख केलेला. पण जसं व्यसनाधीनतेला त्यांनी नकार दिला, व्यसनाधीनतेला नकार दिला, त्याच पद्धतीनं कर्मकांड जे आहेत, श्राद्ध काढणं, पितृपूजा, या गोष्टीला सुद्धा प्रकांड पद्धतीने विरोध केला. गरीबदासजी महाराजांनी असं म्हटलेलं त्यांच्या वाणीमध्ये, गरीब तुमने उस दरगाह का महल नहीं देखा, धर्मराज के तिल तिल का लेखा. म्हणजेच या वाणीमध्ये गरीबदासजी महाराजांना हे सांगायचं आहे की तुमच्या एकेका कर्माचं नोंद केली जाते आहे. तुम्ही मनामध्ये आणलेला जो विचार आहे त्याचं सुद्धा कर्म या ठिकाणी केले गेलेले आहे म्हणून वाणीमध्ये लिखित स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा जर संदर्भ आपण बघूया तर गरीबदासजी वाणीमध्ये सांगितलेलं आहे की गरीब फुटी ज्ञान विवेकी अंधा है जगदीश, चंपाकली को 500 मणिराम को 30. म्हणजे ज्या आज कथावाचक आपण बघतो, या कथावाचकाला अनुसरून गरीबदासजी महाराजांनी आपल्या वाणीमध्ये, ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आज जी पंडितगिरी कथावाचक आहेत ते कशा प्रकारचा पाखंड करत आहेत. जसे की आपण बघू शकता की जे संत रामपालजी महाराज जी आहेत, जे कबीर साहेबांचे जे अवतार आहेत, ते पूर्ण परमात्मा आहेत, त्यांची ही गुरु प्रणाली आहे. ही त्यांची पूर्ण गुरु प्रणाली आहे कबीर साहेबांपर्यंत. त्याचबरोबर पुढील हे प्रमाण आहे, जसं संत दादूजी को मिली कबीर परमात्मा, संत धर्मदासजी को मिली कबीर परमात्मा. प्रदर्शनीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचा जो लोगो आहे, जो या ठिकाणी दाखवलेला आहे. सोशल मीडियावर आपण जेव्हाही जाऊ तेव्हा आपल्याला हे लोगो पाहिल्यानंतर लक्षात येईल संत रामपालजी महाराजांचा लोगो आहे. जेव्हा आपण याला क्लिक करतो त्यावेळी खाली जी दाखवलेली ग्रंथ आहे, जे संत रामपालजी महाराजांना वेद, गीता आणि 18 पुराणांचा निचोड आहे, त्याचा सार आहे. आणि या साराच्या आधारावर संपूर्ण दुनियेला जाग करण्याचं मोठं गहन कार्य तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी आपल्या अंगावरती घेतलेलं आहे. ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुसलमान असो, कुठल्याही जाती धर्माच्या धर्तीवरती असलेला मानव जीव जो आहे, प्रत्येक मानव जीवाला सत्य ज्ञान, सत्यभक्ती आणि सत्य मंत्र साधना देऊन त्यांचा मोक्ष म्हणजेच सनातन परमधाम अमर लोकात घेऊन जाण्याचं वचन सद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी दिलेलं आहे. नमस्कार. तर जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा जो विशाल भंडारा आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की रक्तदान शिबिराच्या प्रक्रियेमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या स्टेपनं रक्तदान केलं जातं आपण हे जाणून घेऊया. पण आता ज्या ठिकाणी रक्तदानाचं रजिस्ट्रेशन चालू आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जे स्वेच्छुक रक्तदान देणारे जे भक्तगण आहेत त्या ठिकाणी आपलं नाव नोंद करून घेत आहेत. आणि ते आपण गर्दी पाहू शकतात. या गर्दीमध्ये ज्याचा बीपी चेक करून बीपी चेक झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यांना पुढे रक्तदानासाठी आतमध्ये पाठवलं जातं.
आता जे बॉडी चेकअप मध्ये जे सिलेक्ट झालेले जे पुण्यात्मे आहेत रक्तदानासाठी, त्यांची ही लाईन आपण पाहू शकता. आणि या लाईन मधून जो प्रथम स्थानी बसलेला आहे तिथून रक्त डोनेट करायला सुरुवात होईल. तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो डोनेशन करत असणारे भक्तगण आपल्याला दिसत आहेत, ज्या ठिकाणी ब्लड डोनेट केलं जात आहे. आणि आपण खाली पिशवीवरती बघू शकतो की जे डोनेट कलेक्ट झालेलं आहे त्याला करण्यासाठी इथं विशेष टेक्निशियन मॅडम आहेत, त्या उपस्थित आहेत. आणि अशा पद्धतीनं मुनींद्र सेवार्थ ट्रस्ट या बॅनर खाली ब्लड कलेक्शनचं कार्य चालू आहे. तर आपण पाहतोय जे भक्तगण आहेत ब्लड डोनेट करत असतानाचा हा सीन आहे. नमस्कार. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं नेत्र चिकित्सा कॅम्प आणि दंत चिकित्सा कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे. आणि आपण गर्दी बघू शकता, दोन्ही साईडला आपल्याला गर्दी पाहायला मिळेल आणि लाईनला पाहायला मिळेल या सेवेचा लाभ घेण्यासाठी. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि ही व्यवस्था कशा प्रकारे केली जाते हे आपण प्रत्यक्ष पाहूया. मुनींद्र धर्मास ट्रस्ट क्षेत्र हरियाणा आपण बघितलं या ठिकाणी. आणि नेत्र चिकित्सा आणि दंत चिकित्सेबद्दल या ठिकाणी दोन प्रकारचे कॅम्प आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जे दृश्य कॅमेऱ्यामध्ये दिसतं त्याच्यामध्ये आपण पाहिला नेत्र चिकित्सा कॅम्प. म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सत्संगमध्ये भंडाऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न आहे. जसं की डोळ्याचा कॅम्प आहे, दाताचा कॅम्प आहे आणि याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे तिथं दंत चिकित्सा केली चालली आहे. आणि दंत चिकित्सा प्रत्यक्ष कशा पद्धतीने केली जाते त्याचं पण एक विहंगम दृश्य आपण पाहूया. आता बघू शकतात डाव्या बाजूला माई आहेत आणि डॉक्टर स्वतः प्रत्यक्ष दाताची तपासणी करत आहेत. आणि या बाजूला एक माई आहे दुसऱ्या साईडच्या खुर्चीवरती, तिथेही दंताची चिकित्सा केली जात आहे. आणि बघू शकतात की म्हणजे किती शांत पद्धतीनं आणि पूर्ण डिसिप्लिनच्या मार्गानं कशा पद्धतीने हे केलं चालले हे आपण बघू शकतो. ही विशेष गोष्ट आहे. आणि हा कंटिन्यू 3 दिवस चालणारा कॅम्प आहे आणि निशुल्क पद्धतीनं हा चालवला गेलेला कॅम्प आहे. त्याच्यामध्ये हजारो लाभार्थी या 3 दिवसामध्ये लाभ घेऊन आपली आर्थिक नुकसानी टाळतात आणि त्याचबरोबर एक उत्तम प्रकारची सेवा सुद्धा या ठिकाणी ग्रहण करतात. नमस्कार. बघा, आपण जिथे उभे आहेत ना तिथे नेत्र चिकित्सा केली चाललेली आहे. आणि या नेत्र चिकित्सेमध्ये कशा प्रकारची प्रोसेस राबवली जाते, कशा पद्धतीने सेवा दिली जाते हे आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन पाहूया. प्रत्यक्ष डोळ्याची तपासणी कशी केली झाली आहे हे आपण पाहू शकतो की जी प्रक्रिया राबवली जाते त्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही डोळ्याचे वेगवेगळे नंबर जरी असतील तर ते काढले जातात आणि प्रत्यक्ष भिंग लावून त्या भिंगाच्या आधारावरच चष्मा त्या व्यक्तीला लाभार्थ्याला प्राप्त करून दिला जातो. ही खास बाब आहे. एकंदरीत ही दोन्ही कॅम्प जर आपण पाहिले तर हजारोच्या संख्येने लाभार्थी या ठिकाणी 3 दिवसामध्ये लाभ घेतात. आणि त्याच्याशी संबंधित जे काही संसाधनं आहेत जसं चष्मा आहे आणि दाताची काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी फॉलो करून त्या व्यक्तीला पूर्णपणे लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तर एकंदरीत या 3 दिवसाचा जर आपण विचार केला तर हजारावर लाभार्थी लाभ घेऊन आपलं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. नमस्कार. तर या ठिकाणी आपण जो विवाह सोहळा आहे पार पाडला जात आहे याला हरियाणाच्या भाषेमध्ये जर बघाल आपण तर या ठिकाणी रमणी सोहळा असं म्हटलं जातं. आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 1 रुपया हुंडा दिला जातो ना 1 रुपया हुंडा स्वीकारला जातो. निशुल्क प्रकारचा हा विशेष प्रकारचा रमणी सोहळा आहे. आणि हीच परंपरा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज पूर्ण भारतभर आणि पूर्ण दुनियेमध्ये लागू करण्यासाठीच ही सारी परंपरा चालवली आहे. तर आपण प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये पाहूया
किती जोडप्याची लग्न या ठिकाणी होत आहे. तीन दिवसामध्ये हजारोच्या संख्येनं पुण्य आत्मावाने डोळ्याची तपासणी, नेत्र तपासणी म्हणू शकतो आपण त्याला, आणि त्याच्याबरोबर निशुल्क चष्मा सुद्धा प्रदान करण्यात आला. इतकंच नव्हे तर याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनलवरती पण पाहिले, राजस्थानच्या काही भक्तांचे 1-1 लाख रुपयाचे ऑपरेशन मुनींद्र सेवा ट्रस्ट जे आपल्या हरियाणामध्ये रजिस्टर आहे यांनी करून दिलेले आहेत. पण त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रोपोगंडा या संस्थेकडनं केला जात नाही. उद्देश हाच आहे, भक्ताचं कल्याण व्हावं, मानवाचं कल्याण व्हावं आणि मानव सत्य मार्गावर चालून आपला मोक्ष साध्य करावा आहे याच्या मागचा उद्देश आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण आहार म्हणजे भंडाऱ्याकडे वळतो त्यावेळेला आपल्याला रुचकर देशी घी मध्ये बनवलेला भंडारा आपल्याला या ठिकाणी निशुल्क पद्धतीनं 24 तास 3 दिवस आणि संपूर्ण जगाला निमंत्रण असणारं ही एकमेव भारतातलं स्थान आहे ज्या ठिकाणी धनाना भूमीवरती हा भंडारा चालवला जातो आणि मागच्या कितीतरी वर्षापासून हा भंडारा या ठिकाणी चालवला जात आहे. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे आपण बघू शकतात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा जो मॅप दाखवलेला आहे त्याच्यामध्ये दिसेल की जगातील धर्तीवर जेवढे काही देश आहेत त्या साऱ्या देशामध्ये नामदान केंद्र, त्याचबरोबर आश्रम तिथे चालवले जातात आणि जे काही वर्षाचे 6 सत्संग महाभंडारे येतात ते महाभंडाऱ्याचं आयोजन सुद्धा अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया याच्यासारख्या अनेक देशांमध्ये आणि त्याचबरोबर मुस्लिम कंट्रीज ज्या आहेत या कंट्रीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. याचाच अर्थ उघड आहे, जेव्हा सत्य असतं त्याच्याबरोबर प्रत्येक जीव, प्रत्येक आत्मा, प्रत्येक माणूस जोडला जातो आणि सत्य नसेल त्या ठिकाणी मात्र माणूस हा विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आणि यांची ख्याती जर आपण बघितली आणि त्यांचं ज्ञान पाहिलं आणि ग्रंथामधून काढलेले सोनं जर आपण पाहाल तर याच्या एवढं सत्य सद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे याच्या एवढं उज आणि 24 कॅरेटचं सोनं या धर्तीवर दुसरीकडे कुठल्याही संताकडे पाहायला मिळणार नाही. त्याचबरोबर धर्तीवर आज जितके काही धर्म या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत त्या सर्व धर्माला एक करण्याचं काम केवळ जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज करत आहेत. आणि याचा सबळ पुरावा काय तर त्यांनी पुराण मधूनही काढून दाखवलं की ओम तत्सत हा मंत्र पुराण मध्येही लिहिलेला आहे आणि त्याचा पुरावा त्यांच्या कुराण मधून काढून दाखवला की बाबांनो, ज्याला तुम्ही अल्लाह म्हणतात त्याला आम्ही परमात्मा म्हणतो. त्याचं ज्ञान, त्याचा मंत्र आणि त्याची ताकद म्हणजेच जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाचं ज्ञान आहे. हे ज्ञान समजून घ्यावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. नमस्कार.